च्या व्हिडिओमध्ये जे मी खत सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला गुलाबाच्या झाडासाठी, ते सगळ्यात बेस्ट खत आहे। या खताचा वापर तुम्हाला नक्की करायला पाहिजे। ते खत कोणतं आहे मित्रांनो, कसं तयार केलं जाते, तर जसं मित्रांनो आपण घरी कंपोस्ट वगैरे बनवत असाल, असं जे आपलं घरातलं जे किचन वेस्ट असते त्याच्यापासून किचन वेस्ट कंपोस्टिंग जी केल्या जाते, तर असंच तुम्हाला करायचं आहे। अजून कोणते बकेट्स वगैरे किंवा अशा माठान वगैरेमध्ये बनवत असाल मित्रांनो, आणि खतावर समजा व्हिडिओ पाहायचा असेल की घरच्या घरी किचन वेस्ट कंपोस्टिंग कशी स्टार्ट करायची किंवा कंपोस्टिंगची पूर्ण प्रोसेस जाणून घ्यायची असले मित्रांनो, तर प्लेलिस्टची लिंक टाकून देईल। त्याच्यात खूप सारे खतं मी शिकवले आहे। किचन वेस्ट कंपोस्ट तर शिकवलेलंच आहे। शेणखत कसं तयार करायचं, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत कसं तयार करायचं, बाकीचे पण कडुलिंबाच्या पानाचे वगैरे पण खत, खूप सारे खतं मी मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये यांच्यावर व्हिडिओ टाकलेले आहे, तर नक्की पाहाल। तर तेच जी कंपोस्टिंगची प्रोसेस आहे त्याच्यात तुम्हाला असं तयार करायचं आहे। अजून कशाखाली तुम्हाला, जसं आता हा माठाखाली बनवत आहे, समजा आपण बकेट खाली बनवत असाल तर त्याच्याखाली मित्रांनो आपल्याला प्लेट किंवा असं कोणतं कंटेनर ठेवायचं आहे। जसा हा माठ पाहू शकता, हा माठ आरामशीर ह्याच्यावर बसून जाईल, म्हणून हा जो माठ आहे मित्रांनो हा मी या कंटेनरवर ठेवलेला होता। तर या बादलीवर जसं पाहू शकता मी या ठेवला होता। तर हे जे जसं हे डिकम्पोज होत गेलं, याच्या आतलं जे मटेरियल असते, खत जे बनते, तर ते जसंच खत बनत असते मित्रांनो, तर त्याच्यासोबत खालून हे लिक्विड निघत असते। तर हे लिक्विड तुम्हाला जमा करायचं आहे, आणि कंप्लीट खत बनल्यावर तर खूप चांगलं लिक्विड जमा होऊन जाते। जसं आता याचं खत खूप चांगलं तयार झालेलं आहे। इथे याला मधात क्रॅक लागली होती म्हणून थोडंसं डॅमेज झालेलं आहे, पण तरी याचं खत आता तयार झालेलं आहे। तर मग याचं पाहू शकता, तर याचं सगळं पाणी इकडे असं जमा होत असते। तर तुम्हाला जे छिद्र आहे हे तर मित्रांनो असं तुटून गेलं, म्हणून जे छिद्र असतात बकेट्स किंवा याच्यात, ते साईडमध्ये नाही करायला पाहिजे। तुम्हाला खालूनच मॅक्सिमम छिद्र करायचे। समजा तुम्हाला खूप सारे छिद्र करायचे असले तर तुम्हाला जे खालून आहे, खालच्या पोर्शनपासूनच छिद्र करायला पाहिजे, जेणे की जे पाणी कंपोस्टिंगचं जे पाणी निघेल, कंपोस्टी याला म्हटलं जाते, तर ती कंपोस्टी मित्रांनो याच्यात जमा होत जाईल आपल्या कंटेनर्समध्ये, आणि मग याला आपण खतासारखं वापरू शकतो। हा बेस्ट खत आहे। मग आता याला वापरायचं कसं आहे, डायरेक्टली पण वापरल्या जाऊ शकते जसं निघालं आहे त्याला, किंवा खूप जास्त एकदमच कॉन्सन्ट्रेटेड असेल मित्रांनो, एकदम डार्क दिसत असलं तुमची जी कंपोस्टी आहे ती, तर त्याच्यात मित्रांनो थोडंसं पाणी मिक्स करा। अर्धी कंपोस्टी घ्याल, जसा हा अर्धा मग आहे तर अर्धेपेक्षा जास्त थोडी कंपोस्टी घ्याल, आणि बाकीचं जे उरलेलं पोर्शन आहे त्याच्यात साधं जे पाणी आहे ते मिक्स कराल, चांगल्याने त्याला मिक्स कराल, आणि मग आता हे आपल्याला गुलाबाच्या झाडाला टाकण्यासाठी तयार आहे। आणि ही जी कंपोस्टी आहे मित्रांनो, ही 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा तुम्हाला नक्की तुमच्या झाडाला टाकून द्यायचं आहे। जसं जसं कंपोस्टी तुमच्या याच्यात जमा होत जाईल, तर ती तुम्हाला तुमच्या गुलाबाच्या झाडाला नक्की टाकायची आहे। हे बेस्ट फर्टिलायझर आहे। मग टाकायचं कसं आहे, असं डायरेक्टली घेतलं, असं चारी बाजूंनी मित्रांनो याला असं चांगल्याने टाकून द्यायचं आहे, स्प्रेड करून। आणि एक काळजी नक्की घ्यायची आहे, समजा झाडाला पाणी द्यायचं असलं तर खत टाकण्याच्या, हे जे कंपोस्टी आहे हे टाकण्याच्या आधीच तुम्हाला पाणी देऊन द्यायचं आहे, आणि मगच ती कंपोस्टी आहे ती तुमच्या झाडाला तुम्हाला टाकायची आहे। मग याच्यानंतर मित्रांनो पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे। अजून शक्य असेल तर 1 ते 2 दिवस झाडाला पाणी नका द्याल। 1 दिवस तरी मिनिमम झाडाला पाणी नका टाकाल। हे जे कंपोस्टी आहे त्याचं चांगल्याने ॲब्झॉर्प्शन होऊन जाईल मुळात, आणि मग जे आपलं झाड आहे त्याला खूप चांगले न्यूट्रिएंट्स मिळतील। तर ही एक काळजी नक्की घ्याल। तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलाबाच्या झाडासाठी बेस्ट खत सांगितलं।